घरातल्या घरात वैर असत तर बाहेरच्यांचा काय बोलाक देखील नको. मी आज चालवते सगळ्या सुखसोयीनी समृद्ध असलेल्या गावात म्हणजे गाव कलमठ. या सगळा समृद्ध करू गावचं प्रथम नागरिक सर्व गुण संपन्न असणं गरजेचं आहे. ते सर्व गुण संपन्न असलेले कलमठ गावचे सरपंच श्री संदीपजी मिस्त्री. ज्या अर्थी बॅनरबाजी होता त्या अर्थी समजून जावा की माणसात काहीतरी विशेष आहे. तर पुढे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कलमठ कुंभारवाडीत पाठी टाकीत डाव्या हातारी वळण घेऊन खालच्या कुंभारवाडीत चंद्याकडे इलव. केळ्यांचं पण हातात घेऊन चेतनूने मिया पुढे सरकत पैलवान दारात उभं राहिलो. मग चेतन्यांनी मिया गणरायाचं मनोभावी दर्शन घेतलं. तवस चंद्याची आऊस करंजे घेऊन इली. एक आपली करंजे खाल्लं. चेतनो तो करंजे लाडू खाऊन कंटाळलो. आजकाल टीव्ही तो धिंगाणोनी जीवनात तो तसोच धिंगाणो झालो. मग माझं कलमठ टी शर्टाची चंद्या ग्रँड ओपनिंगनी एक क्लासिक पोच दिल्या. ती झिला औशीची ही रोजचीच करमणुका. मग चंद्याच्या भाऊजीच्या घराकडे जाऊन गणरायाचं दर्शन घेतला. नि पुढे अमृतच्या घराकडे गणरायाचं दर्शन घेऊन कणकवलीतल्या सगळ्यात महाग खेळाडूकडे गणरायाचं दर्शन घेऊन गेलो. ते म्हणजे चेतनजी फोंडेकर. मग गणरायाचं दर्शन मी आणि चंद्या उद्बुत्ते लावून घेतला. आणि आजवर चेतन फोंडेकर यांनी टीमवर्कच्या साह्यान कमावलेली बक्षिसा निवाज बसलवणी चाय पाणी खाऊक तवस हरकुळ गावातल्या अष्टपैलू खेळाडूचा आगमन झाला. ते म्हणजे विकासजी सिरसाट. चला तर मग आमचे आपले गजाली चालत राहतले. येते आता उद्या.